शिक्षण, समता आणि स्वाभिमान हे शाहू महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं कोल्हापुरातील राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीनं राजर्षी शाहू छत्रपती राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं. शाहू स्मारक भवनात आयोजित या परिषदेला उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ विचारवंत कैलास पटेल यांच्यासह विविध राज्यातील मान्यवर उपस्थित होते. परिषदेच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ विचारवंत कैलास पटेल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी संयोजकांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांना राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. शाहू सलोखा मंचचे सहनिमंत्रक बबनराव रानगे यांनी उपस्थितांची ओळख करून देत कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. यावेळी बोलताना उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ विचारवंत कैलास पटेल यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जगाला वेगळी दिशा देणारा विचार दाखवला असल्याचं सांगितलं. केवळ कोल्हापूर असा उल्लेख केला तरी आपल्यातला स्वाभिमान जागृत होतो. शाहू महाराजांनी समतेचा विचार मांडताना सर्व जाती बांधवांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारली. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देताना समाजातील जातीपातीची बंधनं झुगारून सर्वांना एकोप्यानं राहण्याची शिकवण दिल्याचं त्यांनी सांगितलं. राजर्षी शाहू राष्ट्रीय परिषदेत उत्तर प्रदेश राज्यातील छत्रपती शाहूजी संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट नंद वर्मा, लखनौ इथले डॉक्टर D.K. वर्मा, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, ज्येष्ठ समाजसेवक J.N. कटियार, डॉक्टर माधुरी चौगुले, डॉक्टर पद्मा पाटील, राजेश कुमार यांनी देखील मनोगत व्यक्त करताना शाहूंच्या कार्याचा आढावा घेतला. या परिषदेला शाहू सलोखा मंचचे निमंत्रक वसंतराव मुळीक, सचिव संजय कांबळे, शशिकांत पाटील, D.G. भास्कर, प्राध्यापक सोमनाथ घोडेराव, जहांगीर अत्तार, K.S. कांबळे, शैलेजा भोसले, सुनीता पाटील, सुखदेव बुध्याळकर, बाळासाहेब भोसले, शिवमूर्ती झगडे, आकाश शेलार, महेश मछले, अनिल गिरी यांच्यासह सलोखा मंचचे कार्यकर्ते आणि विविध राज्यातील विचारवंत अभ्यासक उपस्थित होते.